म्हणल्याप्रमाणे उमेदवार कोण आहे हा महत्वाचा नाही, पण निश्चितपणे जो कोण असेल तो मोदींच्या पाठीशी उभं राहणारा असेल, माढा असेल, मतदारसंघ असेल, सातारा लोकसभा मतदारसंघ असेल किंवा या संपूर्ण महाराष्ट्रात जेवढे काही जिल्हे आहेत त्या प्रत्येक जिल्ह्यात 48 जे खासदार आहेत, मला वाटतं की जर आपण जर थोडंसं स्टॅटिस्टिक्स जर पाहिलं तर आज देवेंद्र एकनाथजी शिंदे साहेब आहेत, देवेंद्रजी आहेत, त्याचबरोबर अजितदादा आहेत. तसं जर पाहिलं तर मला सांगा शिल्लक किती जातं आहे. आणि त्यामुळं 48 खासदार हे मोदींच्या पाठीशी, मोदींच्या विचाराची असणारेच निवडून येणार याच्याबद्दल मला काय कुठली शंका नाही. फार वेळ झालेला आहे, बऱ्याच लोकांना परत जायचंय, भरपूर बोलण्यासारखं आहे. पण एवढंच सांगेल की प्रत्येकाला वाटत किंवा मनात चर्चा प्रत्येकाच्या होत असते की हे एकत्र आले कुठे म्हणजे स्वार्थासाठी, स्वार्थ विरुद्ध काय नाही. तुम्हाला सगळ्या लोकांना या जनतेला केंद्रबिंदू मानून संपूर्ण हे सगळेजण मी आणि हे सर्व आम्ही सर्वजण कार्यरत आहोत. तुमच्या उत्कर्ष कसं झालं पाहिजे, मोठ्या उंचीवर तुम्हाला कसं तुमच्या नेण्याचं विचाराने हे संपूर्ण आम्ही सगळेजण एकत्र आलं. मग शिवेंद्रनाथजींनी उल्लेख केला मराठा आरक्षणाचा, खरंच योग्यच आहे. कारण तर इतर राज्यांमध्ये हा सोडून जर आपण पाहिलं हा ओबीसी आणि हे ते हा जो अलीकडच्या काळामध्ये जो काय वाद विवाद चालू आहे, तर बाकीच्या राज्यांनी जर त्यांच्या आरक्षणामध्ये वाढ केली किंवा तर आपलं महाराष्ट्र शासनाने सुद्धा पुढाकार घ्यावा आणि सगळ्यांना सगळ्यांचा कोणाला धक्का न लागता प्रत्येकाचा समावेश झाला पाहिजे, प्रत्येकाचा न्याय मिळाला पाहिजे. या मताशी या सरकार निश्चितपणे पाऊल उचलत. फार बोलण्यापेक्षा एवढंच सांगेल की आज